नमस्कार. मी डॉक्टर नीलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. हेल्दी डाएट रेसिपीज भाग 6. आजच्या भागात आपण ओट्सबद्दल माहिती घेणार आहोत आणि एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत. ओट्स हे अतिशय फायबर रिच असलेले, म्हणजे पचनाला अतिशय सुलभ आणि छान असणारे, त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि फायबर्स खूप आहे. डायबिटीजच्या पेशंटला, वजन कमी करणाऱ्या पेशंटला सगळ्यांनाच हे अतिशय उपयुक्त असं एक धान्य आहे आणि झटपट तयार होणारी अशी याची एक छोटीशी रेसिपी आपण आता पाहूया. सर्वप्रथम आपण ओट्सचा रेडीमेड पीठ मिळतं ते किंवा ओट घरी आणून त्याची तुम्ही मिक्सरमध्ये सहज ते बारीक होतं, तर असं पीठ घ्यायचं आहे. त्यात थोडा मल्टीस्पाईस मसाला किंवा तुम्हाला जो आवडेल तो मसाला त्यात घालायचा आहे, मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि आणखीन सातूचं पीठ पण आपण त्यात घालू शकतो, म्हणजे प्रोटीनची व्हॅल्यू थोडी वाढेल. किंवा डाळं असतं त्याची पीठ करून पण तुम्ही घालू शकता आणि त्याचं अगदी पातळसर असं पीठ करायचं आहे आणि त्याचे सरसरीत असे छान डोसे तुम्ही घालायचे आहेत. तर बघा किती सहजपणे ते डोसे घालता येतात आणि आणखीन पातळ पीठ केलं तुम्ही तर नुसतं ओतलं तव्यावर तरी ते आपोआपच गोल आकार त्याचा येतो. तर छानपैकी तूप घालायचं आहे आणि तुपावर हे मस्तपैकी असे डोसे किंवा घावन म्हणा तुम्ही किंवा चिला म्हणा, तर तसा तो घालायचा आहे. त्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता, हवं असेल तर चीज किसून घालू शकता, हवं असेल तर पनीरचे बारीक तुकडे किंवा सोया किंवा टोफू हे सुद्धा तुम्ही त्यात घालू शकता आणि त्याचे असे छान असे डोसे तयार होतात किंवा चिला तयार होतो. तो नुसताच तुम्ही तूप घालून पण खाऊ शकता. तुम्हाला वजन किंवा डायबिटीस असं काही असेल तर चीज किंवा बटर न वापरता नुसतंच पनीर कुस्करून घातलं, त्यात टोफू कुस्करून घातला किंवा नुसतेच याचे आत्ता मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे साधे घावन करून घातले तरीसुद्धा छान वाटतं. हवं असलं तर असं छानपैकी घरचं लोणी ताजं तुमच्याकडे असेल तर ते त्यावर घालायचं आहे आणि त्याच्यावर आणखीन थोडी चव येण्यासाठी म्हणून डोशाची जी चटणी मिळते साऊथ इंडियन, जे आपण इडलीवर घालतो, तर ती पण तुम्ही त्यावर अशी छानपैकी घालायची आहे. चांगली थोडी जास्त घालायला लागते कारण हे काही तिखट नसतं, डाळच असतं, म्हणजे ते पण प्रोटीन आपल्याला त्यातनं मिळतं आणि एक चव पण येते. असं काही नाही आहे तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा तुम्हाला साखर कमी करायचं आहे म्हणून तुम्ही बिना चवीचं खाल्लं पाहिजे. तर छानपैकी अशी ही चटणी त्यावर सरसरीत घालायची आहे आणि हे सुद्धा खूप अतिशय सुंदर असं चवीला लागतं. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात कांदा टमाटा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून असं घालून आणि पुदिनाच्या चटणीबरोबर छानपैकी ते सर्व करू शकता. मुख्य म्हणजे ओट्सचं अतिशय मऊ आणि सुंदर सॉफ्ट अशा पद्धतीचे हे ओट्स होतात की ओटचे चिले होतात किंवा त्याचं घावन होतं आणि ते अगदी म्हाताऱ्या लोकांना किंवा ज्यांना दातांचा प्रश्न आहे त्यांनासुद्धा खाता येतं किंवा लहान मुलांनासुद्धा घालता येतं. तर असं हे सुंदरशी रेसिपी आपण पाहिली. आजच्या भागात एवढेच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.